नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे मा बरोबर माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघू शकता माझ्यासोबत आज गौरव. तर गौरवसोबत आज आपण इलेलो असो जांभरेक आणि खूप दिवसांनी इले मी आणि मस्तपैकी मागच्या रस्त्याकडे आपण फिरतो आणि असं आता आपण गणेश होळीकडे जाणार असू. तर म्हटलं तुमका पण दाखवूया निसर्ग. पण काय करताला, पावसाचे दिवस चालू आहेत. आज 14 जुलै हा, पण पावसाचं एक थेंब नाही. पाणी सगळं आटला आणि सध्या शेती बिती चालू आहे लोकांनी. मस्त कसलं भारी दिसतं ना. थांबा तुमका पण दाखवते, बघू शकतात किती मस्त नजारा, एक नंबर. आणि आमच्यासोबत एक कुत्रा पण हा, कोणाचा काय माहीत नाही आपण, पण आपल्यासोबत हा. तर चला जाऊया आता आपण मस्तपैकी नदीकडे आणि फिराया आणि तुमका पण फिराया. चला, बघू शकतो कसला सगळा हिरवागार झाला, एक नंबर. तर म्हणजे आपण पोचलो असं बघू शकतात. गणेश नदी, जांभरेची गणेश्वर आणि असतात थोडाफार. तर म्हणजे आपण पोचलेलो असं बघू शकतात गणेश नदीवरच्या आडीवर. थांब की जरा जीवात जीव येऊन दे पहिला. बघू शकतात पाणी शांत, इतक्या पण काय हे नाही. तर मंडळी ह्याच्यावरनं जाऊचा, पण माझी फाटून 4 झाली. काय नाही, सिंपलला जाण्यासाठी, पण डोक्या विरविरचा गरगरता. तर बघूया, जाऊया आपण, प्रयत्न करूया आणि धरून जाऊया. चला म्हणजे कसा गौरवची मदत थोडीफार त्या काठीत धरून कसा पार येईल मी यासाठी बघू शकतो. डेंजर हा, त्याच्यावर पहिला ही घालत माणिकेची काठी बिठी घालत, त्यामुळे काय वाटत नाही. सरळ योग गावा, पण आता ते सहज ठेवल्याने त्यामुळे योग भीती वाटली. तर त्यासाठी ना 2 नदींचं म्हणजे 2 ओढ्यांचा संगम हा, तो दाखवूया तुमका. चला त्यासाठी जाऊची वाट बघा कशी हा, एकदम खालना वाकान जाऊ काय. बघू शकता आहे ना, उतरूया. अवघड आहे थोडा, पण करूया प्रयत्न आणि जाऊया पुढे. म्हणजे एक काठी गावली, काठीचं सहारा घेऊन मी उतरलेला असं नदीत. आता बघू शकतात वाट कशी होती, पडा शकते मी ह्याच्यात, पण इले बघू शकतात ती आपली आडी आणि या साईड संगम हा दाखवतो. पुढे जरा जात आहे आणि बघू शकतात ह्या साईडने एक ओढ इलो आणि या साईडने गेलो आणि दोन्ही या साईडनं असे जातात सरळ. बघू शकतात किती मस्त नजारा. मंडळी आपला गणेश तळा जा ना, तर वरती या, तर आपण तुमका दाखवूया. त्याच्यात बघूया आपण किती पाणी भरला. आता मंडळी आपण पोचलेलो असो गणेश तळ्याकडे आणि हे बघू शकतात पाणी असंच बऱ्यापैकी तसा, पण वर योग नाही बघू शकतात. नाहीतर इतकं की तसा भरता, पूर्ण इतकं की तसा हे सगळं काटासं भरता, पण बघू शकतात कमी जा पाणी, पण हिरव्या गार मस्तपैकी पाणी या. तर पुढे अजून एक नदी या, जी आता तुमका दाखवली ना संगम, त्याच्यापैकी एक नदी आहे हा. आणि गौरव बघा हे पोचला त्यासाठी आहे ना, आता दिसत नाही तो, हो बघा दिसतात, हो बघा त्यासाठी पोचला. आणि नदीच्या ह्यासाठी आपण असू. तर चला दाखवते तुमका पुढे नदी. पाणी बऱ्यापैकी आटला नदींचा, पाऊसच नाही हा. काय करताला, पाऊस खायच्या खाई गेलो काय बघा, नदीत पाणीच नाही बघू शकतात. आता आपण पाण्यात न जाऊचा, तर चला जाऊया. पाणीच नाही आहे नदीत. तर यासाठी पण एक नदी या, आता जे तुमका नदी दाखवले ना मी, 2 संगम झाले, त्याच्यापैकी एक नदी ही या आणि एक पुढे या. तर चला ती पण दाखवायला तुमका, आहे ना जवळचा जरासा. चला दाखवायचं, बघा दिसली का. तर चला दाखवायचं. इथं असा शकता बऱ्यापैकी पाणी, कारण ही जरा लांब नाही येतं वर ना. एकदा आपण जंगल सफारी केलेली माहीत असतं तुमका फॅमिलीसोबत, तेव्हा त्या जंगल सफारीमध्ये मी दाखवलेला असायचं उगम. तर तीच ही नदी ही बघा, पाणी हे अडवल्याने या, कारण सध्या पाऊस नसल्यामुळे पाणीच नाही हा. बघा हे मस्तपैकी अडवल्याने पाणी. आणि गौरव तो बघा त्यासाठी. मंडळी आपण नाही ही नदी पार करून त्यासाठी जाऊचा.
गौरवजवळ. तर जाऊया आपण. बघूया जरा पाणी है जास्त हा. बघूया कसा होता. आता गौरव बोलवतं लागतं. होय इकडे या. भाई खूप प्रेशरने पाणी हा. काठी टाईप माझी. काठी इम्पॉर्टंट आहे. गेली गेली अडकली. ए मस्करी करू नको. पार किलो आपण नदी येऊ बघू शकतात. पाणी कसं अडवून त्या पाणी ह्या साईडनं असा त्यासाठी शेतात घेऊन गेले आहेत. काय करताला शेतात पाऊस नाही पाणी नाही. तर मंडळी आता आपण ना असंच जाऊया खाली रस्त्याकडे. त्या साईडिंग ना उबाडवा म्हणजेच बुडबाडो काय म्हणतात तर झरो काय पण म्हणा शकता तुम्ही. तर त्या उबाड्याकडे जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवूया उबाड्यात पण पाणी. त्याचं पण नॉर्मल पाणी आहे जास्त नाही आहे कारण पाऊसच नाही आहे सध्या. चला जाऊया. वाट बंद आहे असंच जाऊया की पाण्यातून जाऊच पाहिजे आता. ते कुठनं आले हे मुंगे आहे तिथं सावतच बघ सगळं इथे घे रे. किचल किचल वाघाची बघ मावशी उभे वाघाची. होऊ शकतात. आपण परत इलो आडीकडे. तर मस्तपैकी गोल असे एक फेरी मारून इलो आपण नदीची आणि आता जाऊया उभाड्याकडे. तर ह्या आडीक ना काही जण साखव पण म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. चला जाऊया. म्हणजे हे बघू शकता आपलं चौकोळ रस्तो इथं घेतच झालो आणि हे आहे ना असं पुढे इथं आहे ना असं गेलो रस्तो. तर नाही म्हणता 1 ते 1.5 किलोमीटर कच्चो हा आणि परत पुढे सिंधुदुर्ग लागली म्हणजे चौकी सीमा लागली त्यांना परत चांगलं रस्ता डांबरीकडे. तर किंवा मधलो रस्तो कधी होता बघूया. झालो का आपण तुमका दाखवूया. सर्कस बघायचे काय चाललंय. मंडळी बघू शकतो हे असं गोटन देवी मंदिर आणि हे आपल्या घरांच्या मागचा रस्तो आणि मसोबा दोरोबा आणि मस्तपैकी रस्ता बघू शकतात. आणि ह्या पाणी असतं या ओढ्याक झरो म्हणतोय का पण सध्या आटलो आजो बघू शकतात काय नाही पाणी रिकामी. तर या रस्त्याने सरळ सरळ जाऊया पुढे आणि पुढे जा उबाडो. तर चला दाखवते. मंडळी आपण पोचलो असू बघ मेन रोड चंदगड जांभरे रोड आणि ह्यो असतो आपलं चौकोळ रस्ता गेला पण बघितला तुम्ही पुढे अर्ध्यापर्यंत झाला आणि पायात आता पाणी लागलं त्यामुळे कुरुक कुरुक आवाज येता बघा. आणि ह्या पण बघू शकता पाणी थोडाफार असं आहे का तापण शेतात घेतात बघा. हे बाबा गप ते बघा उबड्याक पाणीच नाही हा. तर बघूया तरी पण आपण चला. ही वाडा टण्याडा खतरनाक बाहुबली मधला गाणं शोभला ह्या आमच्या उबाड्याक. पाणीच नाही बघू शकतात काय या त्यासाठी उबाडवा ते दाखवूया तुमका. चला ते का असताला पाणी त्या पाणी असं मस्तपैकी शेतात वळवलं नाही कारण शेतातनं पण पाणी नाही. चला त्यांना वाटा जाऊया. हे बघा मंडळी बघू शकता हे थोडाफार असं पाणी हे बघा कुठे निघलं माहित आहे. हां ते आपलं हे नाही का हे बघा मासे येते काय म्हणतात ते केदारनाथला गेले ते. होय कोण सांगता. हे बघ याच्यातनं जायचं हां कधी खुशी मला काय विचारायचं नाही. अबे तिथे सप्लाय दे बघ रे एवढे. मग काढ की. तर मंडळी आता आपण असंच रस्त्याने जाऊया पुढे उमगाव सावतवाडी. ते बघूया बंधारवा नदीवर तांबरगड नदीवर तो दाखवूया तुमका. धरणावर जाण्यात काय अर्थ नाही. धरणावर ओव्हरफ्लो होत होता तर आपण आता बंद झाला पाऊस नसल्यामुळे त्यामुळे धरणाकडे जाण्यात काय अर्थ नाही. तर असं जाऊया आपण रस्त्याने सरळ चला. आणि जाताना वाटे तुमका शेती करतात जी भात लावतं जातात त्या दाखवूया तुमका. तर चला. तर मंडळी आता आपण पोचलो असं बघू शकतात. एका शिमेचा आंबो म्हणतात हे नाव उमगावची सीमा चालू होता आणि यासाठी सगळी शेती असत बघू शकतात आणि शेतीत कामं करतात भात वगैरे लावतात बघू शकतात कसं मस्तपैकी. आमचा पण मामांचा शेत ह्याच्यातच हा काहीतरी आता नाही आठवणं मग खायला. तर असंच आपण पुढे जाऊया. तर चला
पायाचा अजून आवाज येतात. सुकाक नाही, सुकला की आवाज बंद होतो कुरुक कुरुक. चला जाऊया. ते बघा ही अजून लावची असतात आणि बघा कसं सुकली आहे जमीन, पाणीच नाही. शे काय कसं होताला असंच जर राहिला तर पिवच्या पाण्याची वांदे होतले. पावसा पिवता नाही रे, पिवच्या पाण्याची. तर पावसा ये लवकर ये, रे पाऊस. तुला देतो पैसा. मग तसंच आहे की ते. तर मंडळी आता आपण ना पेरू दिसला, पेरूचं झाड. आणि ते काय एकच पेरू हा होऊ शकतात. काढ बघूया कसं काढतेस. आणि एक दिसला झाड पण काय नाही ते का. चल पावसात पेरू खाऊ नये. देशा नाहीस का नाही हा काय नाही. तर म्हणजे हे बघू शकतात, हे असा रेंज होतो टावर जिओचं. आणि आपण पोचलेलो असतो आता उमगामध्ये बऱ्यापैकी. आणि असा किरंबी नदी बघू शकतात. लय पाऊस आहे सध्या, पाणी नाही आहे का. आता हे जे दगड असं नाही दिसणार नाही इतक्या पाणी येतं. चला जाऊया असंच पुढे पुढे. त्यासाठी आता ती घरा वगैरे दिसतात ना, त्यासाठी हा सावतवाडी बंधारो. चला तर म्हणजे ते असं उमगाव आणि ह्या असं उमगावचं एस टी स्टँड आहे, एस टी थांबता. आणि आईनाच्या बघा रस्ता गेला सावतवाडीकडे. तर मंडळी नाही म्हणतात 2 किलोमीटर चालत चालत आपण पोचलेलो असू सावतवाडी बंधाऱ्यावर. आणि हालत माझी बेकार झाली. काय नाही, समोरचा नजारा एक नंबर आहे, तुमका पण दाखवा. बघा कसा सावतवाडी बंधारो, ताम्रपणी नदी. काय करत चालत सध्या पाणीच नाही. हे बघा कसं ह्या दिवसात पूर येऊ का हो खरं तर पावसाच्या हिशोबान. आणि काय करतात पाणीच नाही ह्या साईडनं बघा. आणि ही यासाठी सावतवाडी उमगाव. तर मंडळी ताम्रपणी नदीचं उगम पण ना चौकुळमध्ये जा, बोरवाडी म्हणा त्यासाठी. तर बघूया आपण कधीतरी कोण सोबती गावलं ना वांगडी, तर जरा लांब गाडी घेऊनच जाऊ काय त्यासाठी. तर बघूया कधी गावला तर जाऊया. आणि हा नदीचा उगम पण तुमका दाखवूया. तर ताम्रपणी नदी कोणाकोणाच्या गावात पोचली आहे कमी करून नक्की सांगा. अशी जाता ही कोळिंद्रे करून म्हणजे त्या साईडनं अशी जात जात कोळिंद्रे करून आपला चंदगडचा जो ब्रिज आहे ना थैल या, त्याच्यानंतर मग तिन्हा पुढे आसगाव, त्यानंतर कोणेवाडी, नंतर दाटे, त्यानंतर अशी करत करत हलकर्णी करून मग मानगाव वगैरे करत करत अशी दड्डीमध्ये जाऊन घटप्रभा नदीक भेटली या. तर थंय संगम हा, तो पण एक दिवस तुमका दाखवूया दड्डीमधलो घटप्रभा आणि ताम्रपणी संगम. तर मंडळी जरा बसले बरं वाटलं. आणि आहे ना बघू शकता मस्त उमगाव दिसतं सगळं. हे बघा कसं दिसतं बघा मस्त. तर थोड्या वेळ बसाया आणि परत जाऊया. आता इलू तितक्या जाऊ काय परत 2 किलोमीटर. भयानक गाणं म्हणणार रे. कुठलं तू गाणं म्हण, चल सुरुवात कर. गाणं गाणं म्हणजे गाणं गाणं नव्हे, फक्त शब्द नव्हे. नको मंडळी आता मस्त मूड हा आणि गाणं एक म्हणण्याचा आपण प्रयत्न करूया. काय गौरव काय भजना बिजनाची गाणी म्हणते, त्यामुळे काय तू एक्सपर्ट म्हणत आहेस, त्यामुळे माका जरा प्रॅक्टिस करू. चल म्हणून नको चंद्र तारे. चल नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझिया स्वतःला पहावे, जिथे सावरी दूर जाते जराशी, तिथे हात हाती देशील ना माझा, होशील ना, जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात हाती. तू म्हण मी थांबतो तू म्हण. हात हाती तिथं जिथे
जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती देशील. थांब परत काय आहे ते हात हाती जिथे सावली दूर जाते जराशी तिथे साथ तू हात तिथे हात तू हाती देशील ना, माझा साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. को चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी असावे तिथे. मंडळी मस्त तासभर बसलो आणि आता जाऊया आपण परत घराकडे. तर चला परत आता इलू त्या वाटेत जाऊ काय आणि मस्त मुंगा बघा आहे ना. आणि एकदा येऊ शकतात हे असं सावतवाडी बंधारो. तर चला जाऊया. आता आपण चालत चालत बरोबर परत शिमेच्या आंब्याकडे पोचलो असो. आणि मगाशी आपण ह्याच पेरूचं झाड काढलो पण तेव्हा आपणाक दिसाक नाही आणि आता दिसला बघा आंब्या. तुमच्या भाषेत मशरूम कसा पण हे खातात काय माहीत नाही. खावचंच आहे काय विषारी आहे. मग घे की काढ की. मस्तपैकी फिरा नेलो आपण. पण काय करताला जुलै महिना पण पाऊस नाही आहे. तर जरा वाईट वाटता. पाऊस वेळ होतो होऊ शकतात. शेतींकडे गेलो आपण परत पण सुकली आहेत सगळी. जमिनीत बघा पाणी नाही. जाऊया आता घराकडे परत चंदगडात जाऊ का. तर चला. तर म्हणजे हे बघू शकतात झाड पडला हे बघा. अर्धा तोडल्याने त्या रस्त्यावर जाईल आता. तर मग अशी जाताना दाखवत होता पण मी विसरले लवकर लवकर गेलो पुढं. म्हटलं आता या इल्यावर दाखवतो तुमका. तर ह्या झाडामुळे आणि त्यासाठी केक पडला आता बघ ह्या होय. तर ह्या दोन झाडामुळे 2 दिवस एस टी योग नव्हती. एक दिवस त्या झाडामुळे एक दिवस ह्या झाडामुळे. बघू शकता कसा पडला हे बघा. खतरनाक रस्ताच ब्लॉक झालेलो. चला हे बघा शेतीची कामं झाली. तर चला जाऊया घराकडे. म्हणजे बघू शकतात आहे ना धरण दिसता या बघा. या धरणा आणि या खाली पांढरा दिसता वीज घर. पण ओव्हरफ्लो नाया काय उपयोग नाही जाऊन धरणाकडे. तर म्हणजे आपण पोचलो असो आता गावात. बघू शकतात हे असा जांभरेगावची ग्रामपंचायत ही अंगणवाडी होती मराठी शाळा. तर आता आपण बऱ्यापैकी पोचलेलो असू. तर आता एस टी येतली ते एस टी मी जात आले. तर मस्तपैकी थोडंसं फिरायला म्हणून आपण इलेलो आणि गौरव पण इलेलो खूप दिवसांत. तर म्हटलं त्याच्यासोबत फिरायला. तर मस्तपैकी फिरलो आपण. काय करत आला पावसाळाच नाही पाऊसच नाही त्यामुळे थोडा नाराजगी असा. पण काय नाही व्यवस्थित फिरलो. आणि तुमका हा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.